गोडबोले साहेबांनी एक शब्द प्रयोग केला होता या तुमच्या एका रायगड मधल्या नेत्याबद्दल की ज्याला मी लहानाचा मोठा केला, ज्याला मी राजकारणामध्ये मोठा केला, ज्याला हाताच्या बोटाला धरून अख्खं राज्य दाखवलं, त्यांनीच आज गद्दारी केली आहे. आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर ह्या नेत्याला त्या रायगडच्या टकमक टोकावरून खाली टाकून दिलं असतं, असा प्रयोग केला होता, शब्द प्रयोग केला होता. आठवतंय तुम्हाला? मला वाटतं उद्धव साहेब तुम्हाला तेच सांगायला आले. आज लोकशाही आहे, त्यावेळेला लोकशाही नव्हती, हुकुमशाही होती, राजेशाही होती. त्यावेळेला राजा देईल ती शिक्षा, पण आज जनता देईल ती शिक्षा. आज तुम्ही सुद्धा या गद्दारांचा कडेलोट करू शकता. काय सांगतात उद्धव साहेब की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं या देशाचे राष्ट्रपती असतील ना तर पंतप्रधान असतील, ते ज्यावेळेला मतदान केंद्रावर मतदान करायला जातील त्यांना सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे. आणि या म्हसाळामधल्या सर्वसामान्य महिला बांधव भगिनी ज्या वेळेला मतदान केंद्रावर जातील त्यांना सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून उद्धव साहेबांना तुम्हाला शब्द द्यायचा आहे की उद्याची लोकसभेची निवडणूक होऊ द्या, विधानसभेची निवडणूक होऊ द्या, उद्धव साहेब आम्ही ह्या एका बोटाचा वापर करून यांचा राजकीय कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. आणि तो राजकीय कडेलोट तुम्ही करावा म्हणून या ठिकाणी तुम्हाला विनंती करण्याकरता माझ्यासारखा कार्यकर्ता उभा आहे. उद्धव साहेबांना तुम्ही शब्द द्या. आज उद्धव साहेब लढतायत, एकाएकी लढतायत, या लोकशाही करता लढतायत, संविधानाकरता लढतायत, घटनेकरता लढतायत आणि ह्या देशाच्या एकतेने अखंडतेकरता लढतायत. भाऊसाहेब बांधवांना मला सांगायचं आहे की मागच्या वेळेला काही कोल्हापूरचे मुस्लिम बांधव उद्धव साहेबांच्याकडे पक्षप्रवेशाकरता आले. उद्धव साहेब कोण आला की लगेच शिवबंधन बांध, लगेच पटका घाल करत नाहीत. तर तो का आलाय? तो मनानं आला पाहिजे, तो विचारनं जोडला गेला पाहिजे, याच्याकरता म्हणून ते चर्चा करत होते. आणि त्यावेळेला तुम्ही माझ्याबरोबर काय येताय हा प्रश्न उद्धव साहेबांनी विचारला. माझ्या मुस्लिम बांधवांनी ऐकून ठेवा. त्या मुस्लिम बांधवांनी कोल्हापूरच्या उद्धव साहेबांना सांगितलं, साहेब गेली 40-50 वर्ष आम्ही राजकारण पाहतो, अनुभवतो, खेळतो, परंतु 2019 साली तुमची सत्ता महाराष्ट्रामध्ये आली आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आमच्या समाजाची पूर्णपणे खात्री झालेली आहे की आज देशामध्ये विश्वास ठेवण्यासारखं एकमेव नेतृत्व कुठलं असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. एकमेव नेतृत्व आहे. आणि म्हणून माझा आमचा सगळा समाज तुम्ही न बोलवता तुमच्याबद्दल आदरानं, प्रेमानं, आपलेपणानं आणि विश्वासानं येतोय. हा विश्वास उद्धव साहेब कधी तोडणार नाहीत, हा विश्वास शिवसेना कधी तोडणार नाहीत. त्यांच्या भाषणामध्ये ते सांगतील. आणि म्हणून तुम्हा सर्वांचं स्वागत करण्याकरता, तुम्हा सर्वांना धन्यवाद देण्याकरता एवढ्या मोठ्या संख्येनं मला आश्चर्य वाटतं. उद्धव साहेब मला काही कळत नाहीये, कारण शेवटी एका अर्ध्या लोकसभा मतदारसंघामध्ये 2 दिवसामध्ये 6 सभा, 2 दिवसामध्ये 6 सभा. अरे गद्दारांची हिंमत नाही की पुऱ्या मतदारसंघाची एक सभा घेणं, पुऱ्या लोकसभेची मतदारसंघाची. आणि हजारोच्या संख्येनं तुम्ही 2 दिवसामध्ये अर्ध्या मतदारसंघामध्ये 6 सभा घेतायत आणि त्या हजारोंच्या होत आहेत. यातूनच एक स्पष्ट होतं की जनतेचा विश्वास हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर आहे, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. आणि म्हणून घाबरू नका, चिंता करू नका. रायगडवाले असतील, रत्नागिरीवाले आमच्यासारखे असतील, मागच्या वेळेला मी उद्धव साहेबांच्या बरोबर नव्हतो म्हणून कोणतरी जिंकला असेल, जरा काढू काही त्याची माझ्या पद्धतीनं. उद्धव साहेबांच्या भाषणाला जरा उशीर होईल म्हणून, आणि म्हणून मागच्या बाजूला मी नव्हतो. पण आज या रायगडमध्ये तुम्हाला सांगून जातोय आणि मी बोलतो ते करतो, सर्वांना माहित आहे. म्हणजे मागच्या वेळेला सुद्धा सांगू ना, रागवणार नाही ना उद्धव साहेब तुम्ही. मागच्या वेळेला सुद्धा उद्धव साहेबांचं गीते साहेबांच्यावर काय एवढं प्रेम तेव्हा काय मला माहित नाही. मी राष्ट्रवादीमध्ये होतो, उद्धव साहेब ग्वागरला सभेला आले होते आणि तेव्हा उद्धव साहेब सांगत होते, भास्करराव मला बाकी काय माहित नाही, जिथे निवडून आले पाहिजेत. पण मी तेव्हा राष्ट्रवादीचा होतो. जिथे असेल तिथं प्रामाणिक राहायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. पक्षात आपल्यात राहायचं आणि आपल्याच पक्षातल्या लोकांना आडवं करायचं ही नीतिमत्ता माझी म्हणाय. मी